तुम्ही विश्वनाथ दीनरंक में अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. यच्चे या वज्जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड दिविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचानी सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम. इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणेही वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया. दयानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी या वर्षीचा रौप्य महोत्सव घडून आलेला हा दिव्य आणि भव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा भागवा भागविनय काटकसर नाही. उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन कशानच न गळणारा, तेवढ्यात ताकदीची भजनी मंडळी, तेवढ्यात ताकदीची साऊंड सिस्टीम आणि तेवढ्यात ताकदीची श्रोते मंडळी. इथं पाऊल टाकल्याबरोबर मला वाटलं नाही मी रोझेमध्ये आलो. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन गावकऱ्यांनी केलं बघा. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं तेवढ्यात थाटात तुम्ही हा कार्यक्रम करत आहात. समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच, पण गावकरी मंडळींच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही मी गावकऱ्यांच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, पार इकडे मृदंगाचे महामेरू आमचे परममित्र बंडू महाराज सातपुते बाबा, तुम्हालाही नमस्कार. इकडे आपल्या गावचं वैभव भागवताचार्य आमचे परममित्र समाधान बाबा घुगे, तुम्हालाही नमस्कार. दुसरे आमचे परममित्र भगवान गडावर ज्यांनी अध्ययन केलं ज्ञानेश्वरीचं असे परमार्थप्रेमी अविनाश महाराज, तुम्हालाही नमस्कार. ज्यांचं गायन ऐकून आम्हालाही अभिमान होतो असे अभिमान महाराज, तुम्हालाही नमस्कार. आणि आमच्या अविनाश महाराज सारखं रत्न ज्यांनी घडवलं असे त्यांचे पिताश्री, त्यांनाही मी नमस्कार करतो. आणखी काही महाराज मंडळी असतील, आदरणीय वंदनीय सांप्रदायिक मंडळी, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी टाळा वाजवाया मंडळी करता बघा. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण आता मीच शुकाचार्याने पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांच्या मार्फत ही आजची सेवा आहे नाही का, ज्यांचं हे कीर्तन सौजन्य आहे, कीर्तन सेविकेरी श्री रामचंद्र काशीनाथ घुगे, आजचे अन्नदाते समस्त घुगे परिवार यांच्याकडून मला हे कीर्तनाचं मिळालेलं निमंत्रण. आणि जास्त आग्रह करणारे आमचे देशभक्त, ज्या देशभक्तांचा मला प्रत्येकाला स्वाभिमान असावा असे माझे परमार्थ प्रेमी ते संतोष भाऊ घुगे यांनी सगळ्या गावकरी मंडळीकडून मला हे कीर्तनाचं दिलेलं निमंत्रण. त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने सगळेच वंदनीय पूज्यनीय आहेत. आणि माझा परिचय तर जवळपास सगळ्या महाराष्ट्राला आता माहिती झालेला आहे. तसं माणसं यूट्यूबला हे कीर्तन चालत असतात, टी व्हीलाही पार 200-250 वेळेस येऊन गेले, पण मी माझा परिचय सांगत असून माझा परिचय ऐकण्यासारखा आहे बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात.
अख्खे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं बजरंग बलीच्या दरबारात. नाहीतर यसाळ रागाच्या भरात, हणसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावान वरात. पण भगवान बाबाच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि जर का कीर्तन पटत असेल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरासोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यातल्या त्यात ही तुमची माझी पहिलीच झाली भेट, आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावरच येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीमवाले दादा असतील इकडे, ज्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून आहे वारकरी चॅनल नाही का, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्यासोबत आलेले माझे गुरुबंधू, आम्ही 5 वर्ष आळंदीला शंकरजी महाराज पांचे गुरुजीकडे होतो, तेही उत्कृष्ट मृदंगाचार्य आहेत. पण वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं यूट्यूब चॅनल फेमस आहे, गजर मुक्ताबाईचा. माझ्या गुरुबंधूंनाही धन्यवाद देतो. आणि माझ्यासोबत आलेले हिंगोलीहून माजी स्वर्गीय खासदार राजीवजी सातव कोरोनामध्ये वारले, त्यांचे निकटवर्ती त्यांच्या काळजातलं रत्न माझ्यासोबत आलेले परमार्थप्रेमी प्रशांत भाऊ नागरे, तुम्हालाही नमस्कार. आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कारच करतो. सिया राममय सब जग जाणी, करहू प्रणाम जोरी जुग पाणी. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही विश्वनाथ दीनरंक मे अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. अभंग तुकोबारायांचा, पण हा अभंग वाटत असला तरी भाषा मात्र पत्राची. जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान काशी विश्वनाथाला पाठवले हे मागणीपर पत्र आहे. आज मागणीचा दिवस असल्यामुळं अभंगही मागणीचा घेतला. आणि कुणाची मागणी मागणारा? भगवान शंकराकडे, कारण की आज हा पहिला श्रावण सोमवार आहे. त्यामुळं म्हणलं महादेवाचं चिंतन घडावं. आणि योगायोगानं आम्ही वैजनाथ आहे, अभंग विश्वनाथ आहे, आणि इथलं वातावरण वजनात आहे, म्हणून अभंग घेतला. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा, पण हा अभंग वाटत असला तरी भाषा मात्र पत्राची. बर का, भाषा आता मोबाईलचा जमाना आला, पत्र पाठव तरी कोण कोण. नाहीतर पूर्वी शाळेमध्ये सुद्धा विषय असायचा, ज्याला पत्र लिहायचं असतं त्याला आदरार्थी लिहावं लागतं, त्याला मायना म्हणतात. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर, आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अगदी त्याप्रमाणे ज्याला पत्र पाठवायचं असतं त्याच्या बाबतीत आदर व्यक्त करायचा असतो. राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना, हा पत्राचा मायना. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर, आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अमुक अमुक बालकेता साष्टांग नमस्कार दंडवत जे काय असेल ते. अगदी त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, भगवंता तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. हा पत्राचा मायना. महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. या दिनाची, या रंकाची, अनाथाची एक प्रार्थना आहे. देवा मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की. पुढे सुरू होतो त्याचं नाव मजकूर. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. माझ्यावर कृपा करायला अपेक्षा बाळगतो. मला माहिती आहे तुमच्याजवळ कशाचीच कमी नाही, आणि मी थोडक्यात समाधान मानणार आहे. काय उणी तुम्हा पासी, मी तो अल्पची संतोषी काय नाही देवा. ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्याकरता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हा अभंग जरी वाटत असला तरी भगवान काशी विश्वनाथाला जगद्गुरु तुकोबारायांनी पाठवलेले हे मागणीपर पत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांनी सबंध जीवनामध्ये फक्त 3 पत्र पाठवले. काशी विश्वनाथाला, गयेला आणि गंगेला. ह्या जावयाला पत्र पाठवणारे भरपूर आहेत, पण देवाला पत्र पाठवणारे साधू संत आहेत. पत्र का लिहावं लागलं, का पाठवावं लागलं, थोडक्यात कारण ज्या वेळेस तुकाराम महाराजांच्या समोरून काही यात्रेकरू निघाले
आणि आदेशी संताचा यात्रा तोपर्यंत करावी जोपर्यंत शरीर रूपे घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब राहिलं आणि आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत जरूर करावं. जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाये तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, नाही का, म्हणून वेळे सावध झालेलं चांगलं असतं. नाहीतर ते कसं घडतं बघा. निर्वाण दीपे किम तैल दानम चोरे गते वा किम सावधानम वयो गते किम वनिता विलास पयो गते किम खलु सेतुबंध पुरदीप्त भवनेचे उपकरणम निर्वाण दीपे किम तैल दानम. दिवा विझला आता तेलाचं दान उपयोगाचं नाही. निर्वाण दीपे किम तैल दानम चोरे गते वा किम सावधानम. बरं का अविनाश महाराज, चोरटे चोरी करून पुढच्या वस्तीवर गेले आणि मग म्हातारा म्हणतं, सावध राहा बरं का रे बाळांनो, पुढच्या वस्तीवर चोर आले. लेका म्हाताऱ्या तुझी तिजोरी फोडून गेली, आता काय फायदा. चोरे गते वा किम सावधानम वयो गते किम वनिता विलास. तरणा बांड होता त्यावेळेस अनेक मुलींच्या बापाचे टपाला यायचे, त्यावेळेस ब्रह्मचारी राहायचं म्हणत होता. आणि आता 65च झाल्यावर म्हणता आता काय फायदा. वयो गते किम वनिता विलास पयो गते किम खलु सेतुबंध प्रोदीप्त भवनेचे उपकरणम. धाड 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 घराला आग लागली आणि मग बाप म्हणतो मुलाला, बाहेर या बाळांनो बाहेर या. कशाला. टिकावा ना. टिकाव कशाला रे, उगेत माझे केस पिकले नाही, कुठून पाणी आणून आपलं घर विजवावं, इथं अंगणात आड खोदून मग घर विजवू. हे म्हणणं जसं हास्यास्पद ठरतं तसं वेळेतच सावध झालेलं चांगलं असतं. तसं तुकाराम महाराजाच्या समोरून काही यात्रेकरू निघाले. विचारलं तुकाराम महाराजांनी, कुठं चाललात आपण. महाराज आम्ही तीर्थयात्रेला चालू. राजा मलाही वाटतं तीर्थयात्रा करावी, पण मी बंधनात आहे, कारण पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थव्रत. पण तुम्ही तीर्थयात्रेला चाला ना, माझे 3 ठिकाणी 3 पत्र न्या. पहिलं पत्र लिहिलं गंगेला, भागीरथी महादोष निवारणे सकळ स्वामिने तीर्थाची. हे पत्र लिहिलं गंगेला. दुसरं पत्र लिहिलं गयेला, पिंडपदावरी दिला पुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितराची ऋण. हे पत्र लिहिलं गयेला. आणि आज जो सेवेकरीता अभंग निवडला ते पत्र लिहिलं भगवान काशी विश्वनाथाला अभंग.
तुम्ही विश्वनाथ दीनरंक मे अनाथ. विश्वशनाथ इति विश्वनाथ, विश्वाचा मालक त्याला म्हणतात विश्वनाथ. नाथ म्हणजे स्वामी किंवा नाथ म्हणजे मालक. म्हणून नाथ शब्दामध्ये व्याकरण दृष्ट्या बरं का दोन पद आहेत. न अधिक अथ, त्याचा संधी झाला नाथ. कोणी म्हणाल न अधिक अथ, नथ होतं, नथ नाही नाथच होतं. म्हणून व्याकरण शास्त्राचा नियम आहे, दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असतात त्याचा दीर्घ होतो, त्याला दीर्घादेश संधी असं म्हणतात. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे. म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ, म्हणून अ अधिक अ झाला आ. आणि तो आगगाडीचा न च्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना, आणि पुढचा थर्म शब्द झाला नाथ. म्हणून स्वतंत्र उच्चार हा स्वराचा, आणि स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. स्वर सगळ्यांनाच माहिती आहेत, अ आ इ उ, याला कशाची गरज नाही. स्वतंत्र उच्चार स्वराचा आणि स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. क अधिक ख अधिक व्यंजन बरं का. आणि सर्रास प्रत्येकाच्या नावात तर दोन आहेत नाही का. सर्रास प्रत्येकाच्या नावात दोन आहेत बघा. क अधिक नाही का. बंडू महाराज तुमच्या ब मध्ये दोन आहेत, ब अधिक. प्रशांत भाऊ तुमच्या प मध्ये दोन आहेत, प अधिक. अविनाश महाराज तुमचं स्वतंत्र आहे, अला कशाची गरज नाही. अ आ इ स्वर सगळे का. समाधान महाराज तुमच्या मध्ये दोन आहेत, स अधिक. अभिमान महाराज तुमचंही स्वतंत्र आहे, अ आ इ स्वतंत्र आहे बघा नाही का. कुठं कुठं तीन, कुठं कुठं आहे बघा. ज्ञानेश्वराचा ज्ञ चार मिळून झाला. द अधिक न अधिक य अधिक इतकी भानगड आहे ज्ञानेश्वराच्या ज्ञेमध्ये. द न य अ इतकी भानगड आहे ज्ञेमध्ये. क्षत्रियाचा क्ष तीन मिळून झाला, क अधिक श अधिक झाला क्ष. आणि सर्रास तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नावात दोन आहेत. आणि त्यातला जर स्वर काढला तर ते हलंत होतं, जसं सुस्वागतम. का सुस्वागत म मधल्या शेवटच्या म मधला स्वर काढला गेला म्हणून अलगद उच्चार. आगतम स्वागतम सुस्वागतम. सोपी भाषा, लंगडा पाय टिकत नसतो. शेवटचं म लंगड झालं नाही का, म्हणून आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यात जर स्वर टाकला तर आगत म स्वागत म सुस्वागत म होईल. आणि बघा या मुळात या व्याकरण शास्त्राची उत्पत्ती ही भगवान शंकरापासूनच झालेली बघा. ते माझे गुरुजी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी. मी श्री क्षेत्र होळ संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत असताना शिकत असताना तिथं पूज्यनीय भारतानंद स्वामीजी आम्हाला ते लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथ शिकवायचे. मी तोडका मोडका कसा का शिकलो, कीर्तना सांगाय पुरतं नाही का. तर ते पाणिनी नावाचे व्याकरणाचार्य लघु सिद्धांत कौमुदी लिहिला, पण ती विद्यार्थी अवस्थेत असताना बाकीची विद्यार्थी त्यांची टिंगलटवाळी करायचे. काय येतं याला, निवळ ढ दगड काय येतं. पाणिनी यांनी तपश्चर्या केली, तपांती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरानं डमरू वाजवलं. डमरू वाजवल्याच्या नंतर बाकीचे म्हणले डमडम वाजलं, पण त्यातून 14 सूत्र निघले आणि तिथून व्याकरण शास्त्राची उत्पत्ती झाली. 14 सूत्र निघले, पण बाकीचे म्हणले विद्यार्थ्यांना ऐकू आले नाही. फक्त पाणिनी यांना 14 सूत्र ऐकायला आले, बाकीचे म्हणले डमडम वाजलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. माणसं ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलला अर्थ लावतात. हाच अभंग दुसऱ्या कीर्तनकारा घेतला तो त्यांच्या बुद्धीनं तसा अर्थ लावतील, बरोबर आहे का नाही. नाही का, तसं या अभंग नाही का, हे व्याकरणातून अभंग सोडवलंय बा. काही काही सासू समाज सुनाच्या गप्पा बी याच्यात घुसवता येतात. घुसवायचं म्हणल्यावर काय असतंय, बरोबर आहे का नाही. पण बघा, पण बाकीचे म्हणले डमडम वाजलं, पण 14 सूत्र ऐकायला भेटले पाणिनी यांना. बाकीचे नेहमी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे बघा. आता कीर्तन सुटल्यावर प्रत्येक माणसं चर्चा करतात. मेन मुद्दा काय आहे, कीर्तन चांगलं झालं, पण या चांगलं होण्यालाच अनेक प्रकार आहेत. कोणी म्हणतं कीर्तन झकास झालं, कोणी म्हणतं कीर्तन एकच नंबर झालं, काही म्हणतात कीर्तनाचा तुकडाच पडला. बरोबर आहे का. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे बघा. जसे आमचे मृदंगाचार्य महाराज गोड मृदंग वाजवतात, डीजे फेल आमच्या बंडू महाराजाच्या मृदंगा पुढे, पण त्यातली ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळते काय वाजवतात. जसं आता त्यांनी वाजवलं धिन धिन्ना धिन धिन्ना नगेन धिन धिन्ना थिन थिन्ना नगेन, त्यांनी वाजवलं बघा. आता त्यातले ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळलं त्यांनी काय वाजवलं, आणि ज्यांना नुसतं कानाला ऐकायला गोड लागलं म्हणतील महाराजांनी गुबू गुबू वाजवलं. बरोबर आहे का. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, बरोबर आहे का नाही. जसे गायन करत असताना आमचे समाधान महाराज असतील, अविनाश महाराज असतील, आमचे अभिमान महाराज असतील, कोणतीही महाराज मंडळी जे शास्त्रोक्त गायन शिकले ते गायन करत असताना म्हणत असतात सारेगम पदनिसा, पण गायनातलं ज्यांना ज्ञान आहे त्यांनाच कळते काय म्हणतात.
नाहीतर त्यांनी म्हणावं सारेगमपदनिसा आणि तुम्ही म्हणावं खाली बसा तांदूळनिसा. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे बघा. एकदा एका आंब्याच्या झाडाखाली 3 जण बसले, एक भाजीपालाचा व्यापारी, एक पहिलवान आणि एक ब्राह्मण. आणि झाडावर पक्षी कुजबुज करायचा आणि ते ब्राह्मण पुस्तक वाचत बसले आणि भाजीपालाचा व्यापारी ते पहिलवान कलंडले होते. आणि मग ते ब्राह्मण त्या दोघांना म्हणाले, अरे माणसासारखे माणसं झोपा काढता, सप्ताह चालला आपल्या गावात, रौप्य मोसन खुशाल झोपा काढता. मी नाही, कोण म्हणत होतं? ब्राह्मण बाबा म्हणत होते. म्हणजे लेकाव पाखरं भजन करता झाडावर आणि तुम्ही झोपा काढता. पाखरं काय म्हणतात? प्रभू रामचंद्राचं नाव घेतात. काय म्हणतात? अरे देवाचं काय म्हणतात? आणि मग ब्राह्मणानं चालू केलं. काय म्हणतात? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. नाही का? त्या पाखराच्या कुजबुज करण्याचा ब्राह्मणांना असा अर्थ आला. ब्राह्मणाची वृत्ती परमार्थिक, त्यांनी परमार्थातून अर्थ काढला. राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. आता ते भाजीपालाचा व्यापारी उठला, बाबा ते पाखरू तसं नाही म्हणत. मग आलो भेंडी अद्रक, आलो भेंडी अद्रक, आलो भेंडी अद्रक. त्याचा बिचाऱ्याचा भाजीपाल्याचा गाडा. आता पहिलवान गप्प बसल का दोघांचा ऐकल्यावर? पागल झाला का? डोके गाण ठेवले रे काय? ते पाखरू तसं नाही म्हणत. मग दंड बैठका कसरत, दंड बैठका कसरत. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलला अर्थ लावले तसं माझ्या बुद्धीने मी लावतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकरानं डमरू वाजवलं, बाकीचे म्हणले डमडम वाजलं. पण त्या डमरू मधून 14 सूत्र निघले. ऐऊन रिलरिक ऐओंग ऐओच हैवरट लन यमंगनम झबय गडदश जबगडदश कपचटतव कप्पय सस्सर हल इति माहेश्वराणी सूत्रान्यादी संज्ञार्थाने ईशामंत्या इतः. आणि त्यातलं पहिल्याच क्रमांकाचं सूत्र हलंत्यम उपदेशंत्यम हलिस्यात उपदेश आद्योच्चारणम सूत्रेश्व दृष्टांतरात नोवर्तनीम सर्वत्र. आणि त्या हलंत्यम नावाच्या सूत्रानं सुस्वागत म मधल्या शेवटच्या मची संज्ञा केली. आलं का अभंगावर? विठ्ठल विठ्ठल. काही म्हणतील काय भानामतीचे मंत्र आहेत का? नाही, अविनाश महाराजांनी आणि ते व्याकरण त्यांना त्यातलं ज्ञान आहे म्हणून मी सांगण्याचा थोडा प्रयत्न केला बघा. नाही का? मुद्दा काय चालू आहे आपला? न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे. हे बघा, अभंग असा तंतोतंत सुटला पाहिजे बरं का. आता मी 3 गुरुकडे शिकलो बघा. गुरुवरी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष, गुरुवरी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजीकडे 5 वर्ष. आणि आपल्या नावावर सिक्का बसला ढोक महाराजाचा. पण ढोक महाराजाच्या भाषेत कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. आणि लाड गुरुजींच्या भाषेत कीर्तनकाराच्या अभंगाच्या पोटस्मॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाची मर्यादाच घालून दिली. भक्ती ज्ञानविरिती इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. कीर्तनकारानं 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये. पहिली गोष्ट, कीर्तनकारानं कीर्तनात कधी राजकारण सांगू नये. का? ते 2 रुपयाच्या पेपरला वाचायला भेटतं. माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात. दुसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये. का? सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये. कारण की कीर्तनकार महाराजापेक्षा बसलेले श्रोते संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात. आणि त्यांच्या पुढं तेच रेटून सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरतं. म्हणून बघा, आपला मुद्दा काय आहे? न अधिक अथ त्याचा झाला नाथ. अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, न म्हणजे नाही. सहज माणसं म्हणतात, पाटील सगळं झालं का? अहो सगळं झालं. सगळं झालं म्हणजे? अहो सगळं झालं म्हणजे? अरे अथ पासून इतिपर्यंत हे जसं तसं. अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ आणि न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभच नाही त्यालाच म्हणतात नाथ. आणि प्रारंभ कोणाचा नाही? भगवान शंकराचा प्रारंभच नाही. जन्मतारीख नाही, मायबाप नाही, म्हणून अजन्म तत्व आहे भगवान शंकर. प्रारंभच नाही म्हणून नाव त्यांचं विश्वनाथ. नाथ म्हणजे जन्मच नाही बघा. नाहीतर एखाद्या लहान मुलाला उठवा, उठ रे बाळ, सांग कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. तुम्ही सांगा रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. तुम्ही सांगा महादेवाचा जन्म. मोठा मोठा पंडित ग बसल बघा. नाहीतर कीर्तन सुटल्यावर घरी जा आणि चष्मे लावून प्रत्येकाच्या भिंतीवरती व्यवस्था आहे. भिंतीवर एकाल निर्णय असावे,
1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत बघा कुठं महादेव जयंती सापडते का? हा, शिवजयंती सापडत पण महादेव जयंती शोधून सापडणारा नाही का? भगवान शंकराचा जन्मच नाही, अजन्म तत्वे भगवान शंकर नाही का? जन्म नसू द्या, भगवान शंकराला मायबापच नाहीत, अजन्म तत्वे भगवान शंकर. म्हणून न अधिक अथ शब्दाचा प्रारंभ न म्हणजे नाही. ज्यांचा प्रारंभच नाही आणि मायबापही नाहीत, तर उठवा एखाद्या लहान, उठ रे बाळ, सांग कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, रामाचे मायबाप दशरथ कौसल्या, महादेवाचे मायबाप सांगा आता पुढच्या वर्षी. अजन्म तत्व आहे, मायबापच नाहीत महादेवाला. आणि म्हणून तर ती गंमत झालती बघा, ज्यावेळेस भगवान शंकरजीचा विवाह ठरला, कोणासोबतचा? सती सोबतचा. आणि मग नारदजीला वाटलं आपलं कुठं काही जुळत नाही, मग नारदजी भगवान शंकरासोबत गेले. ते हेल्पर असतात ना, ते नवरदेवासोबत काय म्हणतात तिकडे त्याला? कलवरा. हे बघा, मला 2-4 नाव माहिती बघा. कुठं कलवरा म्हणतात, कुठं वरदावा म्हणतात, काही ठिकाणी लग्नाला सोकोलीला असतो, त्याचं नाव सोकोनिया पण आहे नाही का? आणि काही भागात लांडगा सुद्धा म्हणतात, तर काही भागात बिबट्या पण चालू झाल्या आता बर का? नाही का? ते काय तुमच्याकडे काय म्हणतात? कलवरा नाही का? कलवरा का होणं तुम्हाला 10च्या अगोदर कळाला. आणि मग ते नारदजीला वाटलं आपलं कुणासोबत ते जुळत नाही, मग कलवरा गेले महादेवजी सोबत. पण तिथं गेल्यावर धर्मपंडितांना अडवलं. ठहरो दूल्हे राजा, हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. इथं पप्पाचं नाव माहित नाही, ब्राह्मणाला 3 पिढ्या सांगू तरी कुठल्या? आणि धर्मपंडित घाई करता, जल्दी बोलो, शादी का मुहूर्त बीता जा रहा है, सुबह महंता आने वाले, जल्दी बोलो, शादी का मुहूर्त बीता जा रहा है, हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले, काय करावं डोकं चालत नाही. आणि नारदजीकडे गेले. नारदजीकडे गेल्याच्या नंतर नारदजी क्या अजी मेरे पिता का नाम क्या है? अजी बिरंची. बोलो नारद, बिरंची के मेरा बाप है क्या रे? अजी बाप कहने से कोई बाप नहीं होता, 2 मिनट से क्या होगा, शादी होने जाने तो बाद में देखेंगे. आणि मग सांगितलं, देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है. धर्म पंडित जी बोले, धन्यवाद, आपके पिता का नाम बिरंची, आपके दादा का नाम बताइए. आजोबाचं नाव. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दिन. आता तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन होते का? आणि आजचे तर तो प्रकार घडला. असा 1 मिनिटात सांगतो. ज्यावेळेस तुकाराम महाराजच्या घरी त्यांचे मेहुणे आले. मेहुणा कळाला ना? बायकोचा भाऊ. बायकोचा भाऊ लोण्यापेक्षा मऊ, आणि आपला भाऊ दगडापेक्षा कठीण नाही का? आणि मग तुकाराम महाराजचे मेहुणे आले, म्हणजे जिजाबाईचा भाऊ आला. आणि मग तिला इतका आनंद झाला, माझा दादा आला, माझा दादा आला, माझा दादा आला. आणि बिचारीने स्वयंपाक केला, पण आनंदाच्या भरात विसरून गेली, भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. स्वयंपाक तर मोठ्या थाटानं केला. आणि मग ते तिनं 2 ताटं लावली, एक तुकाराम महाराजाला आणि एक आपल्या भावाला. जिजाबाईच्या भावानं 1-2 घास खाल्ले, कोणतीच चव लागत नाही, ताट पुढे सारलं. आणि तुकाराम महाराज वाटीस तोंडाला लावू लागले. जिजाबाई, अरे ज्याच्या करता स्वयंपाक केला तो माझा दादा जेवत नाही, आणि महाराजानं पातेल्याला सपाटा लावला, माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही. आणि स्वयंपाक घरात गेली आणि पदार्थ चाखून बघितले तर भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. तर तुम्ही म्हणसाल महाराज एवढं तुम्ही बारकाईने सांगता कसं? मी तिथंच बसलो होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत बघा. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही, स्वयंपाक. हा बरोबर आहे, म्हणूनच माझा दादा जेवला नाही. आता जिजाबाई रागावल्या. कोणावर? तुकाराम महाराजावर. काय रागवायचं कारण आहे का? विनाकारण रागवल्या. तुकाराम महाराज भजन करत बसले होते. जिजाबाई गेल्या, पदर खवला, भांगड्या माग सारल्या आणि विजय सारख्या कडाळल्या तुकाराम महाराजावर. डोकं बिका घाण ठेवला का महाराज तुमचं? तुकाराम महाराज डोकं आहे म्हणले मला, माझा दादा जेवला नाही. त्याचं काय तोंड दाबलं का म्हणले मी? अहो भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. स्वयंपाक कुणी केला? स्वयंपाक जरी मी केला असेल मग माझ्यावर रागवायची काय गरज आहे? अहो घरच्या माणसाचं कर्तव्य नाही का? काय याच्यात मीठ नाही, त्यात तिखट नाही, त्यात साखर नाही सांगायचं? अगं पण ते कर्तव्य संभवत केव्हा? मला त्यातली काही चव कळल तेव्हा ना. कैसे लागे
कैसे लागते काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे लागते नेनो मुखे. म्हणजे तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन नव्हते, उलट इंद्रिय त्यांच्या अधीन होते. म्हणून दिन शब्दाचा उलट अर्थ आहे धनी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. 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 काम क्रोध मंदी खाली तुकामणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो कामक्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून धनी असताना दिन म्हणतात. पुढचा शब्द आहे रंक. रंक हा रावाच्या विरुद्ध आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, पण इथं रंक म्हणतात. पुढचा शब्द आहे दिन रंकमी अनाथ. आता नाथ कोणाला म्हणतात? नाथ शब्दाचा तुम्हाला मी अर्थ मी व्याकरणातून सांगितला. नाथ म्हणजे कोण? नाथ म्हणजे ज्याचा जन्म नाही, ज्याला मायबाप नाही, त्याला म्हणतात नाथ. कोण आहे? भगवान शंकर. अनाथ म्हणजे त्याच्या विरुद्ध अधिक न अधिक थ दोन नकार बरोबर एक होकार, त्याला अनाथ म्हणतात. अनाथ म्हणजे हे बघा, आपण व्यावहारिक दृष्ट्या कोणाला अनाथ म्हणतो? एखाद्या लेकराला मायबाप नसते, माणसं काय म्हणतात? ते लेकरू अनाथ आहे, पण तो अर्थ इथं अभंगात लागत नाही. बरोबर आहे का नाही? नाथ कुणाला म्हणतात? भगवान शंकराला. त्यांना मायबाप नाही, त्यांचा जन्म संभवत नाही. आणि अनाथ कुणाला म्हणतात? ज्याचा जन्म संभवतो आणि ज्याला मायबाप संभवतात त्याला अनाथ म्हणतात. आता तुकाराम महाराजांचा जर जन्म संभवला असता तर तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आई ते केले न हो. अरे मग राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. असं का? ही तुकाराम महाराजांची भगवंताच्या पुढची, महादेवाच्या पुढची त्यांची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. बघा हे बघा, पंगत मिष्टान्नाची असावी. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेने म्हणतो सावकार जेवा, सावकार जेवा. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. तर चटणी भाकरी होती का हो? मी जर त्या पंक्तीला असतो तर म्हणून असतो पाटील ही चटणी भाकरी 3 टाइम चालू द्या. अरे श्रीखंड आहे, बासुंदी, लाडू आहे, गुलाबजाम आहे आणि पंक्तीचा मालक म्हणतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ही त्या मालकाची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. नाहीतर एका बहादरानं, अविनाश महाराज एकानं चटणी भाकरीचीच पंगत दिली. वैशाख महिना निवडला, दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्या. दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्या. बाजरीच्या भाकरी करपल्या, ठेचा त्याला तेल नाही, मीठ नाही, प्यायला पाणी नाही. दुपारा 2 वाजता वर मंडप नाही, प्यायला पाणी नाही, डोक्यावर टोपी नाही, डोक्याला केसही नाही. 8 पटवर गाडी गेली त्याची आणि पंक्तीवाला आला जवळ त्याच्या. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. गरीबाची, आता नको का त्याच गावातले गरम डोक्याचं पहिल्याच पंक्तीला जेवायला बसायचं. पाहुण्याला मागं दाबायचं आणि ते बसायचं. कुणाची पंगत असू द्या, बिनबुलाय मेहमान. आता ते नेहमी ते नेहमीच्या सवयीनं बसलं आणि बसल्याच्या नंतर पंक्तीचा मालक आला, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता दुपारचे 2 वाजलेले, बाजरीच्या भाकरी करपल्या, ठेचा तेल नाही, मीठ नाही, वर मंडप नाही, प्यायला पाणी नाही. सू 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 करत होतं आणि नेमकं 8 पटवर त्याची गाडीगिरीनं पंक्तीवाला आलं, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता ते रागानं लाल झालेलं विजय सारखंच कडालं, ताडकन उठलं. तुझ्या बापानं अशी पंगत दिली होती का? तुला माणसात मारायचे तर एंडोसल्फानच्या बाटल्या पाजायच्या? लेका बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. पण चटणी भाकरीचीच पंगत असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, याचं नाव नम्रता नाही.
पंगत मिष्टान्नाची असावी आणि गरिबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं याचं नाव नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं. तसं तुकाराम महाराज स्वतः राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. ही तुकाराम महाराजांची महादेवाच्या समोरची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं हे बघा नम्रता जरूर असं. हे बघा काळ नम्रतेचाच आहे, दादागिरीचा काळ अजिबात नाही. ते पूर्वी होती दादागिरी. आणि मी काय कीर्तनात दादागिरीवर आणि भाईगिरीवर बोलत नाही. आणि मी जर कीर्तनात जर भाईगिरीवर बोललो तर माझीच भाई नीट राहणार नाही. बरोबर आहे का? हे बघा काळ सध्या नम्रतेचा आहेत. बघा गोड बोलून जितके काम होती तितकी दादागिरीने आता काम होत नाहीत. बरोबर नम्र झाला भूता तेने कोंडिले नंता. गरज नम्रतेची. हत्ती होऊन लाकूड फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाण्यात मजा आहे. काळ नम्रतेचाच आहे. नम्रता जरूर असावी पण अति नसावी हे पण लक्षात ठेवा. कारण अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कार्य कोणते नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. नम्रता जरूर असावी. नाहीतर थोडस चिंतन करा. 50 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती आहे आणि त्या घरातले 4ही भाऊ जर नम्र असतील तर गाव त्यांना सुखासुखी खाऊ देत नाही. विनाकारण त्यांच्या सोबत भांडणं करतील. मग त्या 4 भावामधले 2 भाऊ हे जेहरी करणारे पाहिजेत आणि त्यातले 2 भाऊ क्वालर धरून थोबाड फोडणारे पाहिजेत. तेव्हा नाशिक मध्ये टिकतात. बरोबर आहे का नाही? सगळ्यांनी जेहरी करायचा जमाना नाही. 2 भाऊ जेहरी करणारे पाहिजेत तर 2 थोबाडीत देणारे पाहिजेत. हे जर पटत नसेल तर दुसरं सांगतो. तुमचं झालं का? जेवण म्हणतो मी, पुढचं बोलायला बरं दोन्ही समजून घ्या. हे बघा ज्यांचं झालं असेल त्यांना कळलं. बघा पती पत्नी जर दोघं रागीट असतील ना तर दोघही एकमेकाच्या रागानं कोऱ्याजनच्या बाटल्या घेऊन कार्यक्रम उरकून टाकतील. मग पती पत्नी मधलं एक कोऱ्याजनची बाटली घेणार असावं आणि त्यातलं एक हिसकावून घेणार असावं. त्यावेळेस पती पत्नी मरेपर्यंत जगतील. नाहीतर थोडस चिंतन करा. आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा. आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून मऊ मेना होणे पण कठीण वज्राचे भेदवायचे दोन्हीची गरज आहे. नाहीतर आता माझा विशेष रामायणात उगा एक पॉईंट सांगतो. रामायणात उगा आपलं ताकापुरतं रामायण. नाहीतर आताच्या काळात भलत माणसं प्रश्न विचारतात. एकानं माझ्या चालू रामायणात प्रश्न विचारला एका मुलानं, महाराज तुम्ही रामायण करता? हो बा गुरुवरे ढोक माराचा ऐकून मी रामायण करतो. म्हणलं एका माणसानं आपलं अज्ञान प्रगट करावं. मी लय शहाणा पितळ उघड करण्यापेक्षा माझे गुरुजी अर्जुनजी महाराज लाड गुरुजी सांगतात माणसानं बरं का अज्ञान माणसं झाकून ठेवू नये, अज्ञान माणसानं प्रगट करावं. बरोबर आहे का नाही? बघा नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल चालू रामायणात प्रश्न विचारला, रामायण करता? म्हणलं हो. मग सांगा महाराज राम किती वाजता वनवासाला गेला होता? या आता हे कोणत्या ग्रंथात आलं? म्हणलं येत नाही आपल्याला. सोपगणी ते म्हणले महाराज राम 9:15 वनवासाला गेला. 9:15? म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं? ग्रंथ काय करायचा फक्त माझ्याकडे बघा. म्हणला वनवास उलट वाचा. म्हणला 9:15 जमलं. म्हणलं आता काय प्रश्न विचार उगं ताकापुरतं रामायण सांगतो बघा. नाहीतर थोडस चिंतन करा. त्या काळी 2 क्षेत्रात गाजलेल्या 2 व्यक्ती, शूरत्वाच्या क्षेत्रात गाजलेले परशुराम आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात गाजलेले महाराजा जनक. जनकाच्या पुढे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते प्रवचनाला असायचे. एक दिवस सहज काही साधूंनी विचारलं जनकजीला, महाराज
माया किसे कहते. जनकजीने सांगितलं 1 घंटा बाद पता चलेगा. आणि 1 घंट्यानंतर जनकाच्या मिथिला नगरीला धाड 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 आग लागली. सेवक आले, महाराज महाराज क्या हुआ, आपका महल जल रहा है महाराज. जनकजीने सांगितलं मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दह्यती किंचित. कदाचित मिथिला नगरीला आग लागली असेल, त्यात माझं काही जळत नाही. जे जळत आहे ते माझं नाही, आणि जे माझं कधी कधी जळणारच नाही. पण लंगुट्यावाले साधू उठून पळून गेले आणि 1 घंट्यानंतर आले आणि जनकजीला विचारलं, महात्मा जनकजी आपका महल जल रहा था. जनक जी बोले अरे महल तो मेरा जल रहा था महात्मा जी, लेकिन आप किस लिए दौड़ रहे थे. बोले जनक जी आपके महल में हमारी लंगूठी थी, अजी इसका नाम तो माया है. मेरा महल जल रहा है, मैं एक जगह पर बैठा हूं और आप साधू होकर खाली लंगूटी के लिए दौड़ रहे. असा विद्वान राजा जनक आणि शूर परशुराम. पण या दोघांसमोर टक्कर देणारा एकच वीर आहे अयोध्येत, त्याचं नाव आहे लक्ष्मण. परशुरामजीच्या समोर लक्ष्मणजी म्हणतात, बहुत धनुष्य तोड़े ललकारी, इतने तो कमटे हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. ए राजा के बालक जरा मुंह संभाल कर बात कर. अरे कमठा बोलता है का रे, धनुष्य कोई सामान्य चीज आहे नाही. तुम्हीच कबूल करता धनुष्य सामान्य नाही, मग त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का तुम्हाला वाटत नाही. कशाला माझ्यासोबत विनाकारणचा वाद घालता. मग तर परशुरामानं परशु घेऊनच धावावं. त्यावेळेस लक्ष्मणानं म्हणावं, बाबा तुम्ही किती वेळा माझ्या अंगावर परशु घेऊन धावून आलात, तरी मी तुमच्याशी युद्ध करत नाही आणि तुम्हाला घाबरतही नाही. क्योंकि हमारा एक नियम है बाबा, क्या, जिनके गला में जनवा और भाल पे चंदन, उनका रक्षण करने के लिए क्षत्रियों के संतान होते हैं, आक्रमण के लिए नहीं. और आपको ऐसा लग रहा है बच्चा डर के मारे ऐसी बात कर रहा है, तो महाराज अभी भी समय नहीं गया. एक काम करो, क्या, जनवा निकाल कर फेंक दो, तिलक मिटा दो, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा कि सुमित्रा मां के दूध में कितनी ताकत है. असं रागवायचं काम लक्ष्मणानं करावं, तर शांत करायचं काम रामानं करावं. जानो तो मेरा छोटा भाई उसके मुंह में दूध भरा है. अरे दूध नहीं रागाव, जहर भरा है. तू इतना सीधा साधा, तो ये टेढ़े स्वभाव वाला भाई साथ क्यों रखता है. मग विश्वामित्र बाबाला लक्ष्मणजी म्हणले, बाबा ते बघा पांढऱ्या दाढीचं माझ्या दादाला कसं बोलतन, माझा दादा गटगट ऐकून घेतो, तिथं मी पाहिजेत होतो. मग विश्वामित्राने सांगितलं, जाओ लखन. आणि मग सांगितलं, ठीक आहे रे परशुराम महाराज, मेरा राम भैया सीधे साधे स्वभाव वाला है, मैं टेढ़े स्वभाव वाला हूँ. मेरी भाई की और मेरी प्रकृति मिलती जुलती नहीं है, लेकिन आपकी और मेरी प्रकृति मिलती जुलती है, तो क्या मैं आपके साथ रहूं. अरे बच्चा मारा जाएगा, अपनी माँ की गोद खाली करने वाला है. बजाल आपलं ताकापुरतं रामायण. बरोबर आहे का. रागवायचं काम लक्ष्मणानं करावं, तर शांत करायचं काम रामानं करावं. कंबडात लाद घालावी मंथरेच्या, शत्रुघ्नानं पण कंबर धरून बाजूला न्यावं. भरताना अशाच जोड्या सापडतील रामायणामध्ये. विठ्ठल विठ्ठल रामायण कोणाला पाठ नाही. अख्खं रामायण तुम्ही गुरुवारी ढोक मारा, तुम्ही रामायण ऐकलं असेल बघा. रामायण सांगायचं म्हणल्यावर किती दिवस लागतात, 7 दिवस. महाभारत सांगायचं म्हणल्यावर लागतील 2-4 वर्ष. बरोबर आहे का. मी तुम्हाला एकाच वाक्यात तुम्हाला रामायण आणि महाभारत सांगतो बरं का. एकाच वाक्यात 10 सेकंदाच्या आत कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत, फक्त एकाच वाक्यात बघा. माझ ते माझ आणि दादाचं तेही माझ, याला महाभारत म्हणतात. कळलं का. महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण, दादाचं ते दादाचं आणि माझ तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. बरं का. माझ ते माझ आणि दादाचं तेही माझ, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझ तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे, दुर्योधनासारख्याची गरज नाही. एवढ्यावर आपण रामायण थांबवतो. विठ्ठल विठ्ठल. बघा, म्हणून दोन्हीची गरज आहे.
दोन्हीची गरज आहे. मऊ मेनाहुनी कठीण वज्र असे भेदू असे. तसे तुकाराम महाराज म्हणतात, महादेवा मी तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. महादेवा मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण पत्र लिहिण्याचे कारण की अभंगाचा दुसरा कृपा कराल ते थोडी, 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 पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराल ते थोडी, 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 कराल ते थोडी, कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. आता 10:20 पत्राचा महिना संपला. आता मजकूर सुरू झाला. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. कृपेचीच का अपेक्षा करता तुकोबाला? याचं कारण कृपेमध्ये जी ताकद आहे ना, ती कृपा करणाऱ्या सुद्धा नाही. उन शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या शक्ति, बातें संतन को पूछो. नाहीतर ते पाव बटर खाऊन पेपर वाचून सांगतं, लय ताकद दिल्लीच्या सत्पान पैलवानात, लय ताकद. तुझी त्या तिकडे झाली होती का? अरे ते कोल्हापूरच्या युवराज पाटलाला सोबत होतं, त्याची त्याची झाली होती. हे चहा पिऊन म्हणतं दिल्लीच्या सत्पान पैलवानात लय ताकद. उन शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या शक्ति, बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदन लाल कन्हैया लालजी नंद बाबा के अंगन में नंगे पाव घूम रहे तो जशोदा मुड़मुड़ कर देख रही थी. कभी छाछ गिराती तो कभी मटका फोड़ डालती तो कभी दधी गिराती. तो कान्हा गुस्से में आकर बोलता था, माँ मैं आपका बेटा कहीं भागने वाला नहीं, क्यों देखते हो मेरे तरफ? तो भी जसोदा नहीं मानती. जसोदा अंगन में आई, कान्हा को अपने गोद में बिठाया और बोली, लाला अजी गर्गाचार्य जी ने बताया था कि जशोदा तू भाग्यशाली है, क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बनकर आया है. इसलिए लाला मैं भाग्यशाली, लेकिन तू दुर्भाग्यशाली. माँ मैं काय का दुर्भाग्यशाली? क्योंकि बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं मालूम. माँ मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इसलिए मुझे क्या करना पड़ेगा? इसलिए लाला तुझे सिर्फ जसोदा बनना पड़ेगा, तब पता चलेगा कि कृष्ण का कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बाळाचा मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. शक्तीची मस्ती पैलवानाला विचारा. भक्तीची मस्ती साधू संताला विचारा.
तशी कृपेची ताकद ज्याच्यावर झाली त्याला विचारा. म्हणून रामायणातच एक पात्र आहे बघा, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. झालं काय? ज्याच्यावर कृपा झाली त्या हनुमंताचे गावोगावी मंदिर आहेत का नाही? तुमच्या गावात किती मंदिर आहेत? आमच्या गावात 2 मारुती आहेत, बरोबर आहे का? ज्या बजरंग बलीवर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत आणि ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे, बरोबर आहे का? दुसरं सांगूच का आता? ज्या बजरंग बलीवर कृपा झाली ते बजरंग बली एकाच उडीत लंकेत गेले आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत गेले. एवढी मोठी कृपा आहे बघा. का कृपे इतकं जगात काहीच मोठं नाही बरं का. नाहीतर एक विचार करा, तुम्ही परमार्थ करायला लागले की माणसं नावं ठेवणारे तुम्ही टपून बघा. तुम्ही परमार्थ बरं का, तुम्ही किती चांगलं बघा. म्हणून जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहे तसं चांगलं कार्य करणारालाच विरोधक आहे. तुम्ही वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नव्हतं, पण चांगलं कार्य करा, आडवा फाटा आणलाच समजा. नाहीतर एक आम्हाला विचारतात नाही का, नाहीतर माणसं आम्हाला, महाराज एक विचारू का? रात्रंदिवस कीर्तन करता, भजन करता, आषाढी कार्तिकी वाऱ्या करता, 2-2 गळ्यात माला घालता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का? आणि आम्ही कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही तमाशा चुकत नाही, 40 फुटीचा रोड एकट्याला पुरत नाही, तरी आम्ही एवढी सुखी का? पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके मोठे व्हाल तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारे माणसं टपून आहेत. आणि धोका हा लांबत्या माणसापासून नाही, जवळ बसणारापासूनही, त्यापासूनच हुशार राहायचंय. जवळ बसलेले म्हणजे कीर्तनातले सोडून बरं का. आमच्या कीर्तनातले दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला आला त्यानं ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस फेस बसत असेल आणि नेमकी विरोधक जर जवळ बसले असेल, त्याला मी तरी काय करू? विठ्ठल विठ्ठल. चांगलं कार्य करा, नाव ठेवून एक लक्षात ठेवा, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही नदीच्या कडीला झोपलात म्हणजे तुम्हाला तहान लागणार नाही, तसा भगवान जरी मदतीला असला प्रारब्ध चुकणारच नाही आपलं. म्हणून बरं का, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला आणि 11:15 द्वारकेला पोचला. वेळ असल्यामुळे सुदामजी घाई पोचते बंडू महाराज नाही का. आणि तिथं गेल्यावर ते भगवान श्रीकृष्णानं पाद्यपूजा केली आणि कुंकुम टिलक लावायला प्रारंभ केला. त्यावेळेस सुदामजीच्या कपाळावर विधिलिखित अक्षर लिहिलं होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी आणि क्षय म्हणजे नाश, म्हणजे लक्ष्मीचा नाश. देवानं काय केलं, सुदामजीला कुंकुम टिलक लावताना 4 बोट वर होते ना अंगठा खाली होता. आणि कुंकुम टिलक लावलं, अंगठा गेला वर, बोट आले खाली, म्हणजे श्री क्षयचं यक्षश्री केलं, म्हणजे धनवान. सुदामाच्या कपाळी लिहिले होते विधीने भिकची मागावे, पण सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भीक न मागावे. परिणाम तिकडे सुदाम नगरी सोन्याची झाली. म्हणून प्रारब्धात बदल करण्याची ताकद भगवंतात नाही, पण भगवंताच्या कृपेमध्ये आहे. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण कृपा हरीची झाल्या कारणास्तव हरी कृपेचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण कृपा हरीची झाल्या कारणास्तव हरी कृपे त्याचा नाश झाला. ही ताकद कृपेमध्ये असल्यामुळे महादेवा तुम्ही सुद्धा माझ्यावर कृपाच करा. म्हणून कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, म्हणजे मी गरीब आहे. आता भगवान शंकरजी कृपा करतात का? आणि केली असेल तर कोणावर इथून पुढे कीर्तन होईल, बरोबर का? म्हणून एका महादेवाने एका चोरावर कृपा केली, एका घारीवर केली आणि एका भिल्लावर कृपा केली. मी ती कृपा तुम्हाला सांगतो, पण एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे सगळ्यांनी आपले हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभळ्या,
बरोबर आहे का? विठोबा रखुमा एक आवाज रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा जात म्हणलं जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जात. एक म्हणला हे नाही पटलं, मला दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा ठाली से. विठ्ठल विठ्ठल बरे. आपल्या गावाला तरी संस्कार दे बघा. काही भागात कीर्तन नाही, भजन नाही, कशाचा कशाला मेळ नाही. आपलं रोपे महोत्सव चालू आहे. काही काही ठिकाणी मी जातो, महाराज चला चहा प्यायला. गेलो चहा प्यायला, बिचारे दोघं पती पत्नी पाया पडले आणि दोघांनी 500 दक्षिणा पण दिली बरं का. उगं केला इशारा जाता जाता. हे बघा भागा भागातली पद्धत आहे बघा. इकडची पद्धत मला माहिती नाही. आमच्या इकडे अशी पद्धत आहे, कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे. अशी पद्धत नाही इकडं. मग आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे नाही का. आता माता मावल्या तुम्ही काळजी करू नका, मी सोनं चांदी मणी काय घेतो त्याची काय अडचण नाही. एकदा असं माझं कीर्तन होतं जी टॉकीजला बीडला. एक आजीला इतकं कीर्तन आवडलं, तिने 1.5-2 लाखाचा नेकलेस घेतला आणि डायरेक्ट मी पायावर अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोली गाठली आणि आमचे तिकडे मित्र आहेत नागेश आप्पा सराफ, सुधीर आप्पा सराफ, त्यांच्याकडे गेलो. म्हणलं बघा बरं किती येतात. म्हणले महाराज कुठे गेले होते. म्हणलं मी रोझ्याला. अरे म्हणला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. पती पत्नी बिचारे पाया पडले, पण लेकरं लय आगाव महाराज. आपले लेकर तरी चांगले बघा, असे गाणारे वाजवणारे इतके संस्कार. असे लेकरं बघितले की कुणाला वाटतं आपलं निघावं गाणारं, पण आपलं नियमकनिक्त पिणारं इथंच फाल्ट होत आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून जाम पर जाम दारू पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, अरे प्याला पियो हरि नाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी. संस्कार महत्वाचे महाराज. संस्कारा करता एवढा आटापिटा चालू आहे. बरोबर आहे का नाही. तर विचार करण्याचा आहे. नाहीतर महाराज चला ते पती पत्नी बिचारे दोघं पाया पडले, पण लेकर नाहीत पाया पडत. ज्यावेळी ती पड पाया इकडून तिकडून आणलं, माझ्या पायावर बोला पुंडलिकानं असं दणकन आदळलं. पती पत्नी दोघं पाया पडले. लेकरा म्हणलं मावशी ते पड पाय आवरत नाही ते पड. आता इकडून तिकडून आणलं. म्हणलं मावशी तुम्ही ते कोणत्या शाळेत, ती इंग्लिश स्कूल. म्हणलं सांगा बरं. ए फॉर म्हण येडी बाबूळ. आता लेकराला संस्कार नाही यायला किती अवघड कार्यक्रम आहे. अवघड आहे महाराज. पायावर आदळलं. मम्मी गेली घरात, पप्पा गेली ड्युटीवर. आता फक्त बैठकीत मीन पप्या इमानदारीनं घामच सुटला. म्हणलं आता हनते आपल्याला. माझ्याकडे लाल डोळे करून बघू लागलं. मी त्याला भेद म्हणलं पप्पू तू बोल कर म्हटला. तुझं माझं 8 वाजल्यापासून पटत नाही. मला आज आपली पुण्यतिथीच झाली. तेवढ्यावर थांबलं नाही त्यानं, एवढा दगड उचलला. म्हणलं आता काय खरं नाही, राम नाम सत्य. मी मावशीला आवाज दिला. म्हणलं मावशी अहो तुमच्या बाळाला धरा, ते मारते बघा. माय महाराज ते तसंच आहे बघा म्हणे. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्यायला बोलवले, आमच्या बाळानं मरस्तोर आणली. आता मला काय हेल्मेट घालून येऊ. विठ्ठल विठ्ठल गेल्या का झोपा. अशा गप्पा पाहिजे. बरोबर आहे का. मोकळ्या मंगळवारातल्या देवाचं म्हणलं की झोपा येतात. बरे बा. अहो काही काय बघा देवाचं नाही कशाचा कशाला मिळ नाही. नाहीतर माझ्या कीर्तनात एक जण बसलं बरं का, हसन नांडरड ना अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं आणि ते हसना म्हटलं बघा आपलं कीर्तन फेल गेलं. पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिर निघलं आणि अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. आता असे म्हणल्यावर काय सांगावं. पण तुमचे चेहरे आता मी 7 दिवसापासून तुमचे चेहरे मी लाईव्ह बघायलो. इथलं वातावरण फ्रेश आहे. तुमचे चेहरे बघून असं वाटत असेल देवाला की आणखी 7 दिवस पुढे चालू ठेवावा सप्ताह. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर कृपा करतात का. कोणाकोणावर केली महादेवानं कृपा. एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा केली.
एक चोरट चोरी करण्याच्या उद्देशानं अरण्यात गेलं आणि ते 5 किलो वजनाची पितळी घंटा त्यानं महादेवाच्या मंदिरात बघितलं. त्याला वाटलं एवढी मी मालेगावच्या बाजारात विकली तर माझा पावसाळा श्रावण सुखात जातो. पण त्याचा ते हात पुरेना ते घंटी घेण्याकरता ते पिंडीवर महादेवाच्या उभं राहिलं. महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. भक्त बरेच बघितले, कोणी बेलाचं पान, कोणी पाणी फेकतं, पण हा भक्त अख्खाच अर्पण झाला. पण हे बैमान घंटा काढण्याच्या उद्देशानं गेलं होतं आणि त्याच्यावरही महादेवानं कृपा केली. चोरी पिंडी दिला पाव आणि त्याच्या पूजने धाये देव, नाही का. त्याच्यावरही महादेवानं कृपा केली. मी नाही तुकाराम महाराज सांगतात, चोरी पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाये देव. म्हणजे एका चोरावर कृपा केली. काही म्हणतील महादेव हा भोळ देव येते, शिव भोळा भोळ देव येते, पण भोळा म्हणजे गबाळा नाही बरं का. नाहीतर काही माणसं भोळ्याचा अर्थ गबाळा काढतील. नाहीतर व्यवहारामध्ये एखादा मळक्या कपड्यावाला माणूस दिसला की माणसं म्हणतात जाऊ द्या महाराज, जाऊ द्या महाराज, त्याला काय कळतंय, अहो तो भोळा माणूस आहे. अरे भाऊ दिसायला भोळा आहे, पण कीर्तन सुटलं की 9वी चप्पल पळवतं. असं भोळ काय करता, तो भोळा नाही. परमार्थातला कोणता भोळा, तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. कळी काळाला जिंकणे व्हील पॉवर तो परमार्थातला भोळा आहे, ते भगवान शंकर आहे. म्हणून भगवान शंकराने एका चोरावर कृपा केली, एका घारीवर कृपा केली. एक सुरचेशा नावाची स्वर्गामध्ये देवंगना होती. ती ब्रह्मसभेमध्ये नाचण्याचं काम करायची. नाचता नाचता तिचा ताल चुकला. ताल का चुकला, ती पिऊन आली होती म्हणतात. ही बिमारीवर बिवर का, पिऊन आली होती. आणि ब्रह्मदेवानं शाप दिला, तोपर्यंत फिरत राहशील आणि अंजना कैकईच्या हातातला प्रसाद अंजना मातेच्या हातात टाकशील, त्यावेळी तुझा उद्धार होईल. म्हणून पिंड घारीने झडपिला, अंजनी तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, तिथेही तिचा उद्धार झाला. मग एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. कांचीपूर नगरामध्ये सोमदत्ती नावाचा राजा होता. त्याला 500 राण्या होत्या. त्यातल्या 498 जार्म वाईट कर्म करणाऱ्या, त्यातल्या 2 राणी पतिव्रता होत्या. राजा मरण पावला, राणीही मरण पावल्या. मरून या देह हरणाचा पावला, कुरंगिणी झाल्या पतिव्रता. त्या 2 राणी हरणी झाल्या आणि तो राजा हरण झाला. आणि इकडे इंद्राच्या दरबारामध्ये भूतसेन नावाचा एक नौकर होता. तो काम करण्यात चुकला. इंद्रदेवानं त्याला शाप दिला, जा तू भिल्ल होऊन पडशील. तोच झाला चंड भिल्ल. आणि मग तो शिकार सापडलेल्या उद्देशानं वनात तिकडे तिकडे फिरायचा. योगायोगाने एका दाट पाल्याच्या झाडावर बसला. कशाला, शिकार सापडलेल्या उद्देशानं. आणि पानं तुडू 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 खाली टाकायचा, शिकार सापडलेल्या उद्देशानं. पण योगायोग शिकार न मिळाल्यामुळे त्याला उपवास घडला. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. ज्या झाडावर बसलं ते झाड होतं बेलाचं आणि जिथं पानं तोडू 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 खाली टाकत होतं भूमिगत महादेवाचं शिवलिंग होतं. लाखाच्या वर बेलाचे पानं पडले. महादेवाच्या आनंदाला पारावर नाही. बाप रे, भक्त बरेच बघितले मी. श्रावणात बघितले, महाशिवरात्रीला बघितले. दाबून साबुदानाच्या खिचडण रताळ खातात, पण या भक्तानं काहीच खाल्लं नाही. पण हे कशाच्या उद्देशानं, शिकाराच्या उद्देशानं केलं. महादेवानं त्या यमाला सांगितलं, यमा जा, त्याला काय पाहिजे ते द्या. यम मांडला, जय हरी, तुम्ही कोण, मी यम. मग लागला कामचा नेम. तुमचा नेम नाही लागला, मला महादेवानं पाठवलं. मग काय नाही, मला पशु पक्ष्याची भाषा कळावी, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी, एवढीच आहे माझी वासना. आणि पूर्वी स्वस्थळात जावे तुम्ही, फक्त मला पशु पक्ष्याची भाषा कळावी. तथास्तु म्हणून यम निघून गेला. आता या भिल्लाला, चंड भिल्लाला पशु पक्ष्याची भाषा कळत होती. आणि नेमका तो सोमदत्ती नावाचा राजा हरणाच्या रूपात असणारा जाळ्यात अडकला. आता ती 2 राणी हरणी होत्या. एक गर्भीण होती तर एकीचे 2 पाडसं घरी होते. त्या दोघी म्हणल्या, त्या भिल्लाला भाषा कळायची. ती म्हणली, भिल्ल दादा, आमच्या पतीला शेवटचं पाणी तरी पिऊ दे. आणि तो जर पळून गेला तर, अरे तुला महादेवाची शपथ टाकते. आणि पाणी पिला आणि त्याला परत जाळ्यात अडकवलं. पण त्याला भाषा कळत होती भिल्लाला. त्या 2 राणी हरणी म्हणायच्या, कागताई तू गर्भिणी, तू थांब, मी पाडसाला पाजून येऊ का माझ्या. ती भाषा कळाली भिल्लाला. भिल्ला म्हटला,
मी एकालाही जाऊ देणार नाही. अरे भिल्ल दादा, तुझ्या पाया पडते, माझ्या पाडसांना शेवटचे एकदा दूध पाजून येऊ दे, मग आमच्या सगळ्याची कत्तल कर. तू जर आली नाही तर महादेवाची शपथ टाकते, वचनाला जाणणारे आम्ही. तिला सोडून दिलं. आता ती पाडसाला दूध पाजायला गेली आणि पाडसाला दूध पाजता पाजता इकडे दुधाच्या धारा लागल्या आणि इकडे डोळ्याला धारा लागल्या. पाडसाने विचारलं, आई कारडते ग? बाळांनो, आज शेवटचं दूध काय प्यायचं ते मनसोक्त पिऊन घ्या, म्हणजे उद्यापासून तुमच्या दुधाची काळजी भगवान शंकर करतील. म्हणजे तुमचे बाबा तिकडे भिल्लाच्या जाळ्यात अडकले, त्यांची कत्तल होणार, आमची कत्तल होणार. पण उद्यापासून काळजी करू नका, भगवान शंकर तुमच्या दुधाची काळजी करतील. आई नाही आई, आम्ही तुमच्या सोबत येणार. अरे बाळांना, तो भिल्ल कत्तल करल, येऊ नका माझ्या माग. आई आम्ही येणार. त्या हरणीच्या माग ते 2 पाडसं आले. आता किती हरण झाले? 5 हरण. जाळ्यात अडकलेलं हरण, ते 2 हरणी आणि 2 पाडसं. या 5 हरणाचा भिल्लासोबत संवाद चालला, त्याला भाषा कळायची. जाळ्यात अडकलेलं हरण म्हणतं, भिल्ल दादा तुझ्या पाया पडतो, मी घरचा करता हरताय, अरे माझी कत्तल कर पण त्यांना सोडून दे. त्या 2 राणी हरणी आल्या, भिल्ल दादा आमच्या पतिदेवाला मारू नको, अरे त्यांच्या अगोदर आम्हाला मार, विधवेचा कलंक लावायचा नाही, पतिदेवाच्या अगोदर आम्हा दोघीला मार. ते चिमुकले पाडसं रडत आले, भिल्ल दादा तुझ्या पाया पडतो, अरे माय बापाचा वध आम्हाला डोळ्यानं बघवल्या जाणार नाही, तुझ्या पाया पडतो, नको मारू माय बापाला, माय बापाच्या अगोदर आम्हाला मार. आणि तुला असं वाटत असेल ना, माय बापाच्या समोर लेकरं कसे मारावे? अरे राजा, पुराणात घडलेलं उदाहरण आहे. आपल्या आई वडिलाचं लज्जा रक्षण करण्याकरिता, सत्व रक्षण करण्याकरता आपल्या देहाची आहुती चिलिया बाळानं दिली होती. आधी आम्हाला मार. सगळी रडारड चालू आहे, पण त्या हरणी म्हणते माझ्या पाडसांना नका मारू. पण आई इतकं जगात पात्र मोठं कोणतं नाही बघा. तुम्ही स्वकर्तृत्वाने तुम्ही महाराष्ट्रभर फिरा, तुम्हाला पाया पडणारे माणसं भेटतील, पण तुमचं मस्तक ज्या माय बापाच्या पायावर टेकवायचं ना, ते पाय नसतील तर काहीच उपयोग नाही. म्हणून ढगाड गेलेला सूर्य किंवा चंद्र परत दिसल, पण मातीयाल गेलेले आई वडील परत कधीच दिसणार नाही. म्हणून डोळे मिटून प्रेम करते ना दादा, तिला कदाचित प्रियसी म्हणता येईल. डोळे वटारून पण प्रेमच करते ना, तिला कदाचित बायको म्हणता येईल. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना, तिला फक्त आईच म्हणता येईल. बरं का? आईचं पात्र जगात मोठे आणि बापाचंही तितक्यात ताकदीचं पात्र आहे. पण आई घेताना मुलाला कडेवर घेते, बाप घेताना खांद्यावर घेतो. का? आईला वाटतं मला जे दिसतं ते माझ्या मुलाला दिसतं पाहिजेत, पण बापाला असं वाटतं मला जे दिसत नाही ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजेत. म्हणून बाप खांद्यावर घेतो. पण आपला सेन काढणारा बाप असू द्या, फाटकं धोतर फाटकी बंडी घालणारा बाप असू द्या, पण आपला मुलगा यशीच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर आला पाहिजेत, हे ओरासी स्वप्न बाळगणारा फक्त बापच असतो बघा. म्हणून तुम्ही कोणाला घाबरा, फक्त कोणाला नका घाबरू, फक्त दोघाला घाबरा, एक तर बापाला आणि दुसरं पापाला. जो बापाला घाबरला त्याचा संसार सफल झाला, आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थच सफल झाला. म्हणून एखाद्या वेळेला एखाद्या साहेबाचा फोन आला तर तो कट करा, तुम्हाला पाप लागणार नाही. पण आपल्या जन्मदात्या मायबापाचा फोन कधी कट करू नका. का? काही लोकांना 2-2, 2.5 लाखाचे मोबाईल आहेत, पण माय बापच नाहीत, फोन कोणाचा येईल. पण कोणाचाही फोन कट करा, पण आपल्या मायबापाचा करू नका. त्यांनी आपल्याला हे विश्व दाखवलेलं आहे. नाहीतर आता मागच्या काळातलं जाऊ द्या, पण आता ज्यांचे लेकरं वर्षाचे, 1.5 वर्षाचे, 2 वर्षाचे, 4-5 वर्षाचे आहेत, त्या लोकांनी काय करा, आत्तापासूनच त्यांनी काय करा, आपल्या मुलाचे संडास धुतानाचे फोटो काढा, आंघोळ घालतानाचे फोटो काढा, कपडे घालतानाचे फोटो घाला, त्याला झोपी घालतानाचे फोटो घाला, जेवू घालताना फोटो काढा. आणि म्हातारपणी त्यावेळेस जो विचारल ना तुम्ही आमच्यासाठी काय केलं, त्यावेळेस त्याला ते फोटो दाखवा काय केलं. त्यावेळेस सुविधा नव्हत्या आत्ताच्या, म्हणून हे आवर्जून करा बघा, नाही का.
आम्ही आमच्या आईवडिलाची सेवा करू हे आम्हाला सांगायची गरज नाही बघा, कारण की आमच्या आईवडिलांनी काय केलं त्याच्यावर आम्ही अवलंबून आहे बघा. आता काय कीर्तनात काय माझं सांगायला मी इथं आलो नाही बघा, पण आमचे आजोबा पार 90चे झाले होते. आमच्या आईनं असं हातानं धरावं आणि वडिलांनी हातानं संडास काढावी. दूध आई हातानं चारा खाऊ घालायची आजोबांना, पण संडास होत नव्हती. आईनं धरावं, वडिलांना हातानं संडास करावं, ही आमच्या डोळ्यानं बघितलं. मग आम्ही आमच्या वडिलाची काळजी करणार नाही का? म्हणून मी आमच्या वडिलांना म्हणत असो, दादा तुम्ही सगळ्यात भाग्यवान आहेत. म्हणजे तुम्ही म्हणसाल वडील कसं का भाग्यवान? मुलाला आपल्या बापाचं जर करावं वाटली सेवा, तो बाप भाग्यवान आहे. आता मी भाग्यवान आहे का दुर्भाग्य हे कधी कळल? माझं लेकरू ज्यावेळेस म्हातारपणी ज्यावेळेस सेवा करल का नाही, याच्यावर मी भाग्यवान आहे का दुर्भाग्य हे नंतर कळल. म्हणून आई वडिलाची सेवा करायला तुम्ही विसरू नका दादा हो, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. याच्यावर बोलण्यासारखे ग्रंथ थकून गेले. मी काय चीज आहे? मी तुम्हाला मुद्दा सांगतो. ते पाचही हरण राजा त्या भिल्लाला विनंती करता, तुझ्या पाया पडतो, माय बापाला नको मारू. पाडसं म्हणतात आम्हाला मार. हरणी म्हणती नाही रे बाबा आम्हाला मार, आमच्या पतिदेवाला मारू नको. तो भिल्ल म्हटला मी भुकेनं उपवासी मेलो तरी चालल, पण मी एकालाही मारणार नाही. ती हरणी म्हटले अरे तुला महादेवाची शपथ टाकली, आम्ही वचनाला जाणणारे आहोत. महादेवाची शपथ टाकली, तुला मारावंच लागल. तुला असं वाटत असेल 5 जणांचा बोजा घरी कथा बांधून नेऊ, तू पुढं पुढं चाल, तुझ्या मागा मागा आम्ही येतो आणि तुझ्या झोपडीवर गेल्यावर आमची कत्तल कर, पण तुला मारावंच लागल. ते 5 भिल्ल पुढं आणि 5 हरण त्याच्या माग. भिल्ल म्हणतो येऊ नका माझ्या माग, आम्ही येणार. येऊ नका माझ्या माग, आम्ही येणार. असं करता 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 त्या झोपडीपर्यंत भिल्ल गेला. 5ही हरण त्याच्या माग आले. पण चमत्कार असा घडला की स्वर्गाहून एक दिव्य विमान खाली उतरलं आणि त्या दिव्य विमानामध्ये हे 5ही हरणांचं रूपांतर दिव्य गंधर्वामध्ये झालं. आणि हे 5ही दिव्य गंधर्व त्या विमानात बसले आणि विमानात बसल्यानंतर तो भिल्ल म्हाताऱ्या माणसासारखा बघू लागला. ते म्हणला 5 तिकटेत का? एखादं उभं नाही का जमत? ती काय महाराष्ट्रातली गाडी का? मनमाड नाशिक मालेगाव किती कोचा. अरे लाखाच्या वर बेलाचे पानं झाले, तुझं पाप जळालं, पण स्वर्गाला जाण्याइतकं तुझं पुण्य नाही झालं. मग तू याच ठिकाणी तू ओम नमः शिवायचा जप कर. पुढच्या महाशिवरात्रीला तुझ्या करता स्पेशल विमान येईल. पण त्यानं तसं केलं. त्या भिल्लाचाही उद्धार झाला. एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. कृपा करण्यात तुमचा हात खंडला असल्यामुळं तुकोबारा म्हणतात तुम्ही माझ्यावरही कृपा करा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. काय नाही, मला माहिती तुमच्याजवळ कशाची कमी नाही. मी थोडक्यात समाधान मानणार आहे. काय उनी तुम्हापासी मी तो अल्पती संतोषी. स्वयमेव महेश तनयो गणेश सखा धनेश ससरो नगेश. हिमालयासारखा तुमचा सासरा आहे, कुबेरा सारखा तुमचा मित्र आहे आणि गणपती सारखा तुमचा पुत्र आहे आणि तुम्ही स्वतः महादेव आहात. काय उणे तुम्हापासी मी तो अल्पती संतोषी. काय नाही देवा, ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्या करता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. अभंगाचा पूर्ण भावार्थ माझ्या मतीप्रमाणे मी सोडवण्याचा प्रयत्न केला. आता माझे किती मिनिटं बाकी आहेत? 13 मिनिटं बाकी आहेत ना. 13 मिनिटात मी माझा अभंग सोडून, मला ज्या देशभक्तांची आवड आहे बघा, तुम्हाला वाटू नये टाइमपास म्हणून कोट घातला का फौजीचं कीर्तन म्हणून कोट घातला बरं का. प्रत्येक भारतातल्या जवानाचा मला स्वाभिमान आहे बघा. तुम्ही म्हणसाल त्यांनी तुमचं सौजन्य घेतलं त्यांचीच वाजवता का नाही. मी माझे युट्यूबला कीर्तन सर्च करा, कुठे भारतात मी नाही का, प्रत्येक फौजींचा मला देवासारखा आदर आहे बघा. पण त्या देशभक्तांविषयी मी घेतो. एकदा मोठ्या प्रेम नाही का, मोठ्या प्रेमाने एकदा वचन करा. विठ्ठल विठ्ठल नाही का. मी प्रत्येक कीर्तनात देशभक्तांविषयी बोलतो का. अरे कोण्या तरी आईचा मुलगा
तिकडे देश सांभाळत आहे. म्हणून आज आपल्या इथे कथा कीर्तन चालू आहेत. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण माणसाच्या सिरीत आहे, माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाहीत आणि गेल्यावर मग व्हॉट्सअपला स्टेटस पडतात, मिस यू भावा आणि शहीद भावा. मी तर म्हणतो एखाद्या वेळेला देवाच्या मंदिरासमोरून जाताना देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा भारतीय सैनिक आला ना त्याला सल्यूट मारल्याशिवाय राहू नका, हीच खरी भक्ती ठरल नाही का. म्हणून मी या जगामध्ये फक्त 2 पांडुरंग मानतो. कोणकोणते? एक विटेवरचा आणि दुसरा सीमेवरचा. फरक काय आहे? विटेवरचा पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो, पण आमचा सीमेवरचा विठोबा आलेले संकट स्वतःवर घेतो. म्हणून त्यांचे आपण उपकारच मानले पाहिजेत. म्हणून जंगल में या जगात फक्त 2 नोकऱ्या श्रेष्ठ दादा. कोणत्या? जय जवान जय किसान. आज शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो, किती दुष्काळ पडतो, अनेक त्याच्यावर संकट येतात, पण शेतकरी राजा कधी खचत नाही बघा. म्हणून जेवताना शेतकऱ्याचे कधी उपकार विसरू नका. आपण सगळे शेतकरी आहात. जेवताना शेतकऱ्याचे कधी उपकार विसरू नका, ज्यांच्यामुळे आपण 2 टाइमचं जेवण करतो. आणि झोपताना त्या शेतकऱ्याचे लेकर सीमेचं रक्षण करतात, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो, त्या लष्कराला कधी विसरू नका. जंगल में पेड़ तो बहुत है, जंगल में पेड़ तो बहुत है, लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नौकरी ती आहे. म्हणून दादा हो बर का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए, निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत. एकटा वाजवा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का लगता है पग पग मेला, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. भारत माता की जय. तर माणसं म्हणत असतात बघा, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले बोलवा आर्मीला, पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला. त्यांच्या हाताने हो द्या झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाही तर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा, याची जाण ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आताच्या काळात मुली मुलाकरता मरतात, मुलं मुलींकरता मरतात. अरे मरावं, आपल्या देशाकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता मरावं. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए. गोड एखादा देशभक्तीचं मनात गीत एखादं नाही का. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं का, ओघा ओघात आलो म्हणून तुम्ही कदाचित न ऐकलेलं, तुम्हाला 5 मिनिटाचे म्हणजे वेळेच्या अगोदर चरित्र सांगतो. भगतसिंगाचं चरित्र सांगतो बघा तुम्हाला. तारीख होती
23 मार्च 1930-31 सालची घटना. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये ज्यावेळेस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकाऱ्यांना ज्यावेळेस फासावर द्यायची वेळ आली आणि सगळे ते चरणसिंह वार्डन होता, त्यांनी सूचना सांगितली की आत्ताच्या आता सगळ्या कैद्यांनी आपापल्या कोठडीत जा. सगळे कैदी आपापल्या कोठडीत आले, पण एकमेकाला कुजबुज करतात, का रे एवढ्या लवकर आपल्याला बंद का केलं? त्यावेळेस एक बरकत नावी होता, त्यानं रडत आला. तो काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यातले घर्मश्रू बोलले, अरे तुम्हाला नाही माहिती, ठराविक वेळेच्या अगोदर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकाऱ्यांना ठराविक वेळेच्या अगोदरच 12 तासानं फासावर द्यायचंय असं वरून आदेश आलेत. एवढा शब्द ऐकल्याच्या नंतर सगळ्या कैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. त्या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये एक पंजाबचा कैदी होता, तो रडत पुढे आला आणि त्या बरकत नाव्याच्या पुढे हात जोडले, तुला आयुष्यात मी जेलमध्ये काही मागितलं नाही, पण एक उपकार कर, 14 नंबरच्या कोठडीमध्ये जा, जिथे वीर क्रांतिकारी भगतसिंग राहतात तिथे जा आणि त्यांची एखादी तरी वस्तू घेऊन ये. कशा करता? माझ्या लेकरा बाळांना दाखवल, ही पेन, हे पुस्तक भगतसिंगात आहे. तो बरकत नावी गेला. भगतसिंग आपल्या मस्तीमध्ये डोलत होते. त्यांनी त्या वस्तू घेतल्या, पण वाटाव्या कुणाला? इतकी गर्दी झाली, लकी ड्रॉ चिठ्ठ्या टाकल्या गेल्या, वस्तू ज्याच्या त्याच्या नावानं वाटप झाल्या. झालं काय? पण त्या 14 नंबरच्या कोठडीमध्ये वीर क्रांतिकारी भगतसिंग मस्तीमध्ये डोलत होते, पण त्यांचे नेहमीचे आवडते वकील प्राणनाथ मेहता तिथे आले आणि त्यांनी विचारलं, भगतसिंग तुम्हाला काही माहिती आहे का? काय? अहो ठराविक वेळेच्या अगोदर तुम्हाला 12 तासानं फासावर जायचंय असे वरून आदेश आले. भगतसिंग हसले, ही काय हसायची गोष्ट आहे का? वीरों को एक दिन मरना ही पड़ता है. मग काही नाही, मला ते नका सांगू प्राणनाथ मेहताजी, तुम्ही मला नेहमी पुस्तक नवीन वाचायला आणायचे, ते नेहमी तर पुस्तक वाचायला आणलं का नाही? डोक्याला हात लावला प्राणनाथ मेहतानं. बाप रे, काय म्हणाव या क्रांतिकार्याला? मरण काही मिनिटावर सेकंदावर आलं आणि हा क्रांतिकारी म्हणतो पुस्तक वाचायला आणलं का नाही? एका मिनिटात प्राणनाथ मेहतानं पुस्तक हातात दिलं. एका क्षणाचाही न विलंब लावता भगतसिंग पुस्तक वाचायला लागले. इकडे पुस्तक वाचण्यात मग्न आहेत, इकडे प्राणनाथ मेहताच्या डोळ्याला धारा लागल्या. हा क्रांतिकारी परत डोळ्यानं आपल्याला दिसणार नाही. डोळे भरून बघितलं, डोळ्याला धारा लागल्या आणि सांगितलं, प्राणनाथ मेहतानं, भगतसिंग तुमची माझी या जीवनातली शेवटची भेट, या भारतातल्या जनतेला काही शेवटचा संदेश देऊ इच्छिता? त्यावेळेस भगतसिंगांना सांगितलं, या भारतातल्या जनतेला जर तुम्हाला संदेश द्यायचा तर एकच द्या, साम्राज्यवाद मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद. हा माझा नारा भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर शेवटचा मनाचा मुजरा घातला. तिथून प्राणनाथ मेहता निघून जाणार, पण वाचणाऱ्या भगतसिंगांना थांबवलं. थांबा, तुम्ही जाताना तुम्ही गेल्यावर एका व्यक्तीला माझी आवर्जून आठवण करून द्या. कोण? सुभाषचंद्र बोस बाबू. त्यांनी या लढ्यामध्ये मला फार मदत केली, त्यांना मी शेवटचा नमस्कार सांगला, आवर्जून सांगा. असं म्हणून प्राणनाथ मेहता निघून गेले. पण ही गोष्ट ज्यावेळेस भगतसिंगाच्या आईला कळाली, गाय व्याल्याच्या नंतर वासराच्या ओढीनं गाय जशी पळत येते, तशा भगतसिंगाची आई लाहोरच्या सेंट्रलच्या जेलच्या दिशेनं पळत आली. डोळ्याला धारा लागल्या. भगतसिंगानं सांगितलं, आई माँ, वीरों की माँ रोती नहीं माँ, आप मत रो माँ. बाळा, माझी कुसात धन्य केली. अरे माझ्या पोटी आलेला हिरा हा देशाच्या कामी लागत आहे, याचा मला आनंद आहे. पण आई, तुला सांगतो आई, तू आत्ता आली, पण मला ज्यावेळेस फासावर देण्यात येईल ना, त्यावेळेस तू येऊ नको आई. तू आल्यावर रडली तरी इंग्रज ब्रिटिश अधिकारी म्हणतील, देखो अरे भगतसिंग की माँ कैसे रो रही है माँ, वीरों की माँ रोती नहीं माँ, आप मत आओ. राजा, मी येणार नाही, पण मला आनंद होतो
की माझं नाव या भारताच्या गॅझेटमध्ये सोन्याच्या अक्षरामध्ये मोत्याच्या शाईमध्ये असं नाव लिहिल्या जाईल, असा क्रांतिकारी कोणाच्या पोटी जन्माला आला होता. माझी कुस खऱ्या अर्थानं कुस माझी धन्य झाली. त्या आईनं शेवटचा मानाचा मुजरा घातला. आई निघून गेली आणि आई निघून गेल्याच्या नंतर भगतसिंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. आईचं मातृत्व हृदय जागृत झालेलं कळालं, डोळ्याला धारा लागल्या. पण आई भेटत नाही. मग तिथं एक सफाई कामगार होता, त्याचं नाव होतं बेबे. बेबे नावाचा सफाई कामगार, त्याला बोलवलं, बेबे इकडे बाबा, आता मी मरतो पण माझी शेवटची इच्छा आहे, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईच्या हातचं मला शेवटचं जेवण करायची इच्छा झाली. तो बेबे सफाई कामगार पळत सुटला, आई साहेब तुमच्या क्रांतिकार्याला शेवटचं तुमच्या हातचं जेवण करायचं. एवढ्या शब्दानं आईच्या डोळ्याला धारा लागल्या. जसा देवाला नैवेद्य करतो तसा नैवेद्याचं ताट दिलं आणि तो सफाई कामगार बेबे लाहोरच्या सेंट्रल जेलच्या गेट पर्यंत आला. पण त्या बैमान इंग्रज अधिकाऱ्यानं त्या भगतसिंगाला शेवटचं जेवणही करू दिलं नाही. इकडे बेबे विचार करतो, वाट पाहत असतील, आणि इकडे भगतसिंग विचार करतात माझ्या आईचं जेवण कधी येईल, असं आपल्यामध्ये मन आहे. नाहीतर बघा या सध्या 2-3 वर्षामध्ये 2 देव जरा जास्त फोकसला आले, बरोबर आहे का नाही? सगळे देव सगळे सारखे आहेत, पण 2 देव जास्त, एक बजरंगबली आणि एक महादेव, बरोबर आहे का? आणि श्रेय कुणाला जातं? 2 महाराजाला. मी बाकीच्यांना टीका करत नाही. बघा महादेवाची जास्त भक्ती कोणी पोहोचवली? प्रदीपजी महाराज मिश्रा, बरोबर आहे का नाही? आणि बजरंगबलीची भक्ती कोणी पोहोचवली? बागेश्वर महाराजांनी, बरोबर आहे का नाही? बघा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजव. बघा तर तुम्ही म्हणसाल त्यांनी काय तुम्हाला एखादी तारीख दिली का? हे बघा, पण माणसानं चांगल्याला चांगलं म्हणा, बरोबर आहे का नाही? उगत आता माझ्या कीर्तनाला 1000 पब्लिक, मी त्यांच्यावर जळायचं का? नाही, त्याला अर्थ नाही. बघा भक्ती पोहोचली. मी माझा पुढचा मुद्दा आहे का, तसं या आता सप्ताह आता तुम्ही गाव ओसंडून भक्तीतून वाहत आहे, पण उद्याचा काला झाला की सगळे हुरहुर वाटणारे प्रत्येकाला, बरोबर आहे का नाही? याच्याकरता एक नियम करा. बघा तुम्हाला पटलं तर दाद द्या, नाही पटलं तर ते मारुती राहे, बरोबर आहे का नाही? माझी अशी एक इच्छा झाली दर्शन घेतल्यावर, मी आवर्जून गेलो. हे काय मला का कोणी असं सांगायला सांगितलं नाही काय नाही, पण मला भावना झाली माझी. बघा आपला प्रत्येक गावात आपण हरिपाठ घेतो, परमार्थ. आपण एक नवीन आपल्या गावामध्ये नियम चालू करू. प्रत्येक दर शनिवारी प्रत्येकाने जसं आपण हरिपाठ घेतो तसं गावातल्या सगळ्या गावांनी आणि विशेष करून तरुणांनी दर शनिवारी बजरंगबली करता तुम्ही फक्त 15 मिनिटं द्या, तो तुमच्या करता 365 दिवस देईल. बघा प्रत्येकाने एवढं माझं ऐकलं तर माझं आजचं कीर्तन सफल झालं. बघा दर शनिवारी इथं यायचं सगळ्या गावांनी मिळून आणि बजरंगबलीची हनुमान चालीसा घ्यायची, आरती करायची आणि आपापल्या घरी जायचं. याला काय खर्च लागतो का? मी म्हणतो मला काय द्या, त्या बजरंगबलीनंच मला बोलवून घेतलं म्हणून बोलतो. बघा एवढा तुम्ही नियम आता तर सप्ताहावर माणसं नाही का भक्तीचं वातावरण बदलून जातं, पण एवढं जर ऐकलं तुम्ही तर माझं कीर्तन सफल झालं समजल. दर शनिवारी आपल्याकडून नाही का पुढच्या सप्त्यापर्यंत करून बघा. जमलं तर, नाही जमलं तर देव का आपल्याला पाप देणार का, तू भस्म असं म्हणणं आहे का? पण चांगलं केलं तर आपलं कल्याण होणार आहे. एवढं माझं ऐका. गोड असं नियोजन केलं. बघा आमच्या संतोष भाऊची इच्छा होती, गेल्या वर्षापासून मला ते म्हणत होते नाही का, आणि योगायोगानं त्यांना मुलगा गेल्या वर्षी पहिल्या श्रावण सोमवारी झाला. ते म्हणले महाराज 5वीला तुमचं कीर्तन ठेवायचं. म्हणलं माझी तारीखही गेलेली आहे आणि योगायोगानं माझंही काही इथं नशीब असेल या रौप्य महोत्सवाला, म्हणून त्यांनी म्हणले तुम्हीच आले तर बरं होईल. म्हणून या वर्षी त्यांनी तुमच्या सगळ्यांकडून मला निमंत्रण दिलं. बघा म्हणून जे काही चुकलं असेल, मी म्हणत नाही माझ्या बुद्धीचे दोष, चुकलं असेल तर मला एकांता समजावून सांगा, महाराज तुमच्या कीर्तनात हे चुकलेले पुढच्या वेळेस चुकून देऊ नका. मी असं म्हणणार नाही की चुकलं तर मला क्षमा करा, क्षमा नाही समजावून सांगा. म्हणजे इथं क्षमा करा आणि पुढच्या गावात चुका करायला तयार, असं मी म्हणणार नाही. चुकलं तर समजावून सांगा. प्रत्येक माणूस काय स्वयंभू ज्ञानी नसतं. बघा ज्ञानोबा आहे स्वयंभू ज्ञान आहेत. चुकले तर माझं काही सांगा, पुढच्या कीर्तनात तशी चूक होणार नाही. आणि जे काही योग्य असेल ते माझे गुरुवारी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूज्यनी शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवारी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी माझी सेवा समर्पित करतो. भगवान बाबाच्या चरणी समर्पित करतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर्मी मुझमें ऐसी कोई बात नहीं. म्हणून
गोड असं नियोजन केलं म्हणून अरे सपने तो सब सजाते हैं, सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. अरे भगवान गड पे वही जाते जिसे भगवान बाबा बुलाते. कधीतरी भगवान गडावर जाऊन माऊलीचं मंदिर बघा. आता उद्या जाणारच आहे आणि योगायोगानं मला आता जायचंच होतं आणि माझ्यासोबत आले आमचे प्रशांत भाऊ नागरे. त्यांची फार इच्छा होती की भगवान गडाचं दर्शन घ्यायचं म्हणून ते त्यांचे घरचे कोठ्याधीश आहेत पण त्यांना आवड म्हणले महाराज मी तुमची गाडी चालवाय सोबत येतो माझे घरचे पण मला भगवान बाबाच्या गडावर यायचंय आणि योगायोगानं माझं उद्या कीर्तन तिकडंच आहे म्हणून तिकडं त्या गडावर तुम्ही जा. आणि किती गड स्वर्गासारखा आहे बघा. तुमच्या डोळ्याचं पारणं फिटल. तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल तर भगवान गडावर जा बघा. आणि ते योगायोगानं आपल्या गावात शास्त्रीजी उद्या येणार आहेत. फक्त शिस्तीचं पालन करा बघा. कारण की त्यांना किती नाही 2-2, 4-4 कोटी गडा करता विकासा करता येतात पण आपल्या तुमचं गावाचं काही भाग्य तो महात्मा आपल्या गावात येत आहे आणि जसं तुमच्या हातानं होईल तेवढं सरळ हाताने गडा करता द्या. आता मी प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांचा सत्कार करतो बघा. आपल्या गावात किती फौजी आहेत आता मी एकटेच आहेत आणि आहेत का कोणी कीर्तनात आणखी आहेत का असतील तर या पुढे बघा. मी प्रत्येक कीर्तनात सत्कार करतो माझा नियमच आहे बघा. या आणखी कोणी असतील तर संतोष भाऊ तुम्ही पण या आणि फोटो काढा आमचा एकदा. या आणखी कोणी या पुढं फोटो काढा एकदा.